श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना, खूप खूप आशीर्वाद. आज परत आपण एक धर्मचर्चा करूया. आजच्या विषयाचं नाव आहे त्रिरत्नाप्रती विवेकपूर्ण श्रद्धा. आपल्याला माहिती आहे, श्रद्धा हा जो शब्द आहे, हा श्रद्धा शब्द बुद्ध शासनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा शब्द आहे. तथागताची जी वाणी आहे, तथागताचा जो धम्म आहे, तथागताचा जो संघ आहे, या त्रिरत्नाच्या प्रती आपल्या मनामध्ये अत्यंत श्रद्धा उत्पन्न होते. अशी श्रद्धा उत्पन्न होते की मनुष्य जीवनामध्ये सुखदुःखामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये ही श्रद्धा आपल्या जीवनामध्ये एक प्रकारे आस्था उत्पन्न करते, एक विश्वास उत्पन्न करते. आणि म्हणूनच श्रद्धा या शब्दाचा जर आपल्या लोकभाषेमध्ये अर्थ जर पाहतो म्हटलं तर मनामधला एक असा भाव की जो भाव मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक परिस्थितीमध्ये एक आस्था उत्पन्न करते. आंतरिक मन प्रसन्न करते. एक कुठेतरी चांगली दिशा आपल्या जीवनामध्ये निश्चित करण्यासाठी एक प्रकारे ही श्रद्धा मार्गदर्शक ठरते. श्रद्धेचं जे लक्षण आहे, जेव्हा जेव्हा ही श्रद्धा उत्पन्न होते तेव्हा तेव्हा ही श्रद्धा लक्षण पूर्ण आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. आणि या श्रद्धेचं जे लक्षण आहे ते म्हणजे प्रसन्नता उत्पन्न करते आपल्या मनामध्ये. मन शांत करते, मन स्थिर करते. आणि म्हणूनच श्रद्धा म्हणजे एक मनामधला उत्पन्न झालेला असा भाव की जो भाव मनुष्याला नैतिक जीवन जगण्यासाठी, सदाचाराचं जीवन जगण्यासाठी, एक शुद्धतेचं परिशुद्धतेचं जीवन जगण्यासाठी जो भाव उत्पन्न होतो, जी चेतना उत्पन्न होते, की जी चेतना उत्पन्न झाल्यामुळे, जो भाव उत्पन्न झाल्यामुळे मनुष्याचं त्या क्षणी चित्त हे निर्विकार, प्रसन्न आणि शांत बनतं. आणि म्हणून श्रद्धा म्हणजे हे खूप मोठा विश्वास आपण मानतो. पण हीच श्रद्धा जर विवेकपूर्ण जर नसेल तर, हीच श्रद्धा, या श्रद्धेमध्ये विवेक जर नसेल तर कधी कधी अंधश्रद्धाही बनून जाते. आणि त्याच्यामुळे कधी कधी काय होते की समाजामध्ये बरेच लोक, श्रद्धा हा शब्द उच्चारला की बऱ्याच लोकांना असं वाटते की श्रद्धा म्हणजे श्रद्धा, कशाला श्रद्धा ठेवायची, काय काम आहे. विशेषतः याच्यामध्ये बरेच असे शिकलेले लोक सुद्धा कधी कधी श्रद्धेला न समजल्यामुळे एक प्रकारे संभ्रमामध्ये पडतात. दोष त्यांचा नसतो, कारण ती गोष्ट माहीत त्यांना नसल्यामुळं तो संभ्रम त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकतो. विवेकपूर्ण श्रद्धा कशी उत्पन्न होते, आणि विवेकपूर्ण श्रद्धा ही उत्पन्न झाल्यामुळं मनुष्याच्या जीवनामध्ये
सुख शांती मनुष्याची ध्येय, मनुष्याच्या जीवन जगण्याची दिशा हे कशा प्रकारे निश्चित होते ते आपण एका उदाहरणावरून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जसं भगवंताच्या प्रती, धम्माच्या प्रती, संघाच्या प्रती श्रद्धापूर्वक आपण जी पूजा वंदना करतो, परित्राण करतो, देशना ऐकतो, दान धर्म करतो, पुण्य अर्जित करतो, तर असं भगवंताच्या काळामध्ये एकदा भगवान स्वतः सकाळच्या 8 समापत्तीच्या ध्यानामधून उठले आणि चक्रमनासाठी म्हणून ते एका मार्गाने चालत होते. एका मार्गाने चालता चालता ते त्या ठिकाणी पोहोचले की ज्या ठिकाणी सुंदर अशी शांतपणे वाहणारी नदी होती. सकाळचं सुंदर असं वातावरण होतं. नदी शांतपणे वाहत होती. नदीचा परिसर हा अतिशय मनोरम्य असा होता. पक्ष्यांचा तो गुंजारव, हवा चांगल्या प्रकारे सुंदर प्रकारे वाहत होती. म्हणजे निसर्गरम्य असं वातावरण त्यावेळचं होतं. भगवान चक्रमन करत करत चालत चालत या नदीच्या किनाऱ्याजवळ येऊन पोहोचले. सकाळच्या वेळी पोहोचले आणि एका नदीच्या किनाऱ्यावर जे काही एक मोठं सुंदर प्रकारे झाड होतं, त्या झाडाखाली त्यांनी आपलं आसन ग्रहण केलं. ते आसनस्थ झाले. हे जेव्हा भगवान बुद्ध जेव्हा आसनस्थ झाले तेव्हा एक घटना अशी घडली. त्याच मार्गाने एक जाणकार उपासक की ज्या उपासकांची त्रिरत्नाप्रती अत्यंत श्रद्धा होती, ते उपासक त्या मार्गाने आले, नदीपर्यंत पोहोचले आणि ते नदी पार करून त्यांना दुसऱ्या गावी जायचं होतं. जसे ते उपासक त्या नदीच्या किनाऱ्याजवळ आले तर भगवान त्यांना त्या झाडाखाली आसनस्थ दिसले. जसेही भगवान दिसले तर स्वतःला ते उपासक म्हणतात, अहो भाग्य माझं, मी किती पुण्यवान की मला सकाळी सकाळी भगवंताचं दर्शन झालं. दर्शन म्हणजे मी भगवंताला पाहू शकलो, मला भगवान दिसले. म्हणून स्वतःला अहोभाग्य धन्य भाग्य म्हणत तो स्वतःच्या प्रती एक प्रकारे धन्यवादाचे शब्द उच्चारतो की मी किती पुण्यवान की मला सकाळी सकाळी भगवंताचं दर्शन झालं, भगवंताला मी पाहू शकलो. आता त्रिरत्नाप्रती अत्यंत श्रद्धा असलेले ते उपासक, हे उपासक असं तर कधी करू शकणार नाही की भगवंताला त्यांनी पाहिलं आणि भगवंताला ते वंदन करतील नाही किंवा त्यांच्याजवळ जातील नाही म्हणून. जरी त्या उपासकांना ती नदी पार करून काही महत्त्वाच्या कामाला जायचं होतं, परंतु भगवान दिसता क्षणी तो असा विचार करतो, ही कामकाज माझ्या जीवनामध्ये कधीही न संपणारी आहेत. ही कर्तव्य माझ्या जीवनामधली कधीही न संपणारी आहे. पण इतक्या सुंदर प्रकारे भगवंताचं मला सकाळी सकाळी वंदन होत आहे किंवा मी भगवंताला पाहू शकतो, हे माझं खूप अनंत पुण्यकर्म आहे. असा विचार करत ते उपासक विचार करतात की आता मला भगवंताला अभिवादन करायचं आहे, वंदन करायचं आहे. आणि माझं हे अभिवादन, माझं हे वंदन एक प्रकारे दानपूर्ण, पारमितापूर्ण, विवेकपूर्ण आणि श्रद्धापूर्ण हे झालं पाहिजे. कारण हे जे माझं अभिवादन किंवा वंदन हे दानपूर्ण किंवा पुण्यकर्माला जे एक प्रकारे प्रेरक ठरणार आहे,
तर हे माझ्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यूच्या संसरणामध्ये सद्गतीच्यासाठी खूप उपकारक ठरणार आहे. मग सकाळी सकाळी त्या उपासकांच्याकडे भगवंताला दान देण्यासाठी कुठल्याही प्रकारे कुठलीही वस्तू नसते. कुठलीही वस्तू नसते. मग वस्तू नसते, आता तो विचार करतो की भगवंताला मी अभिवादन तर मला करायचं आहे, परंतु रिकाम्या हाताने सुद्धा मला अभिवादन करायचं नाही. अभिवादन करत असताना माझी दान पारमिता सुद्धा पूर्ण मला करता आली पाहिजे. आणि माझ्याकडे तर कुठलीही आता भगवंताला देण्यासाठी वस्तू नाही आहे. नदीकडे जेव्हा ते उपासक ओझरती नजर टाकतात, दृष्टिक्षेप टाकतात, तर त्यांना नदीमध्ये सुंदर प्रकारे सुगंधित अशी फुलं उमललेली दिसतात. आणि ती फुलं पाहून त्या उपासकांच्या मनामध्ये भाव असा उत्पन्न होतो, श्रद्धा अशी उत्पन्न होते, काय हरकत आहे, या फुलांपैकी एक फूल जर मी तोडलं आणि ते भगवंताच्या चरणी जर मी ते अर्पण जर केलं, तर त्या निमित्ताने भगवंताचं वंदनही होईल आणि हे फूल अर्पण सुद्धा एक प्रकारे माझं दान होईल. म्हणजे दान पारमिताही माझी खंडित पडणार नाही. म्हणून त्या उपासकांनी लोकोत्तर चित्ताचं एक प्रकारे स्मरण करून लोकोत्तर चित्ताला उत्पन्न आपल्या मनामध्ये करून एक प्रकारे त्या एक फूल तोडलं आणि एक फूल तोडून भगवंताकडे ते उपासक गेले आणि भगवंताच्याकडे ते गेल्यानंतर ते उपासक फूल भगवंताच्या चरणी ठेवत असे म्हणाले, अहो भाग्य माझं, मी किती धन्य लाभी की भगवंताचं मला अभिवादन होत आहे. आणि अशी चेतना उत्पन्न करून असं म्हणून ते भगवंताला त्यांनी 3 वेळा त्यावेळी वंदन केलं, ते फूल अर्पण करत करत. तर भगवंताला ते उपासक त्यावेळी अशी याचना करतात की भगवान, मी संसारामध्ये जगत असणारा व्यक्ती, पारिवारिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे कर्तव्य, अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्यांनी घेरलेला मी असा व्यक्ती की जी कर्तव्य, जी जबाबदाऱ्या मला सोडता येत नाही, कारण माझ्या परिवाराचं माझ्यावर अख्खं जीवन अवलंबून आहे. म्हणून मला असा उपदेश करा की मला या धम्म मार्गामध्ये गती सुद्धा साधता आली पाहिजे, सद्गती सुद्धा साधता आली पाहिजे आणि माझ्या परिवाराचं व्यवस्थितपणे नीटपणे सांभाळ सुद्धा, पालनपोषण सुद्धा मला करता आलं पाहिजे. तर भगवान आहेत. मग भगवंतांनी त्या उपासकांच्या चित्ताची चेतना जाणत जे फूल त्या भगवंताला त्या उपासकांनी अर्पण केलं होतं, तेच फूल समोर ठेवून त्याच फुलाचं उदाहरण समोर त्या उपासकांना देत ते भगवान असे म्हणाले, उपासका हे बघ आणि या फुलाकडे निरखून बघ. हे फूल किती सुंदर आहे, सुगंधित आहे, टवटवीत आहे. पण जर या फुलाकडे थोडा वेळाने जर पाहिलं, तर हे फूल ज्या प्रकारे आता सुंदर दिसते, आता टवटवीत दिसते, ते कालांतराने तसं दिसणार नाही. तर ते थोडंसं कोमेजून जाणार. त्याही पेक्षा अधिक कालांतराने जर त्याच्याकडे जर पाहिलं, तर ते अधिक कोमेजून जाणार. त्याही पेक्षा अधिक कालांतराने जर त्याच्याकडे जर पाहिलं, ते पूर्णपणे कोमेजून जाणार, एक प्रकारे नष्ट होणार. हे उपासका, मनुष्याचं जीवन सुद्धा असंच आहे. मनुष्याची जी बाल्य अवस्था असते, लहानपण जे असते, हे अतिशय सुंदर टवटवीत आपल्याला वाटतं. मनुष्याच्या बाल्य अवस्थेनंतर मनुष्य हा तारुण्यपणामध्ये पदार्पण करतो. तारुण्यामध्ये सुद्धा तो सुंदर असतो. अनेक प्रकारचे गुण, अनेक प्रकारचे सद्गुण त्याच्यामध्ये विकसित तो करू शकतो. त्यामुळे तारुण्यामध्येही तो सुंदर आणि टवटवीत दिसतो. परंतु जेव्हा त्याचं म्हातारपण येतं, जेव्हा त्याचं वय वाढत जातं,
हळूहळू जेव्हा तो मरणाच्या दिशेनं आपली जीवनयात्रा सुरू करतो, तर त्याचं जे शरीर आहे हे पूर्वीसारखं राहत नाही. जसं बालपणामध्ये होतं, जसं तारुण्यामध्ये होतं, ते शरीर तसं राहत नाही, ते पूर्णपणे बदलत जातं. या शरीरावर सुरकुत्या पडतात. हे शरीर एक प्रकारे धीरे धीरे कुठंतरी नष्ट होत आहे असं मनुष्याला जाणीव होत जाते. वाढत्या वयानुसार, वाढत्या वृद्धपणामुळे. म्हणून हे उपासका नेहमी या जीवनाकडे, या शरीराकडे, ज्या प्रकारे हे फूल आता सुंदर आहे परंतु कालांतराने पाहिलं तर ते नष्ट होणार आहे, पूर्णपणे कोमेजून जाणार आहे, ते पूर्णपणे नष्ट होणार आहे. अशा प्रकारे मनुष्याचं जीवन सुद्धा हे सारखं राहत नाही, तर मनुष्याचं जीवन सुद्धा कोमेजून जाणार आहे, ते कधी ना कधी नष्ट होणार आहे. येणारा मृत्यू त्याला कधीही टाळता येणार नाही. मृत्यू येण्याच्या पूर्वी मनुष्याने मनुष्याच्या शरीराप्रती, जीवनाप्रती एक स्वतःमध्ये अनित्य बोध उत्पन्न करून आपली जीवनयात्रा जी आहे ही अशाच प्रकारे लोकोत्तर चित्ताच्या अनुषंगाने श्रद्धायुक्त चित्ताने ती यात्रा करायला सुरुवात जर केली, तर जीवनामध्ये आसक्ती ही जी आहे ही कमी कमी होत जाईल, विकार हे कमी कमी होत जाईल, आणि येणारं जे मरण आहे ते सुद्धा, जरी हे मरण दुःखदायी आहे, परंतु येणारं मरण सुद्धा या लोकोत्तर श्रद्धेमुळे, धर्म जाणल्यामुळे ते मरण सुद्धा सुखामध्ये, आपल्या सद्गतीमध्ये मनुष्य परावर्तित करू शकतो. असा उपदेश केल्यानंतर ते उपासक म्हणाले, अहो भाग्य माझं, अहो भाग्य माझं की भगवंताने मला सुंदर प्रकारे ज्या फुलाला मी अर्पण केलं त्याच फुलाचं उदाहरण देऊन मला जीवनाची यथातथ्य अनित्यता जी आहे ती चांगल्या प्रकारे समजून सांगितली. आणि ते देशना ऐकता ऐकताच ते उपासक त्यावेळी श्रोतापन्न झाले आणि म्हणतात, भगवान अहो भाग्य माझं की मी माझ्यामध्ये पाहतो आहे की माझं येणारं मरणसुद्धा, माझी होणारी गतीसुद्धा कधीही कुठल्याही प्रकारे ती दुःखामध्ये परावर्तित होणार नाही, तर ती गतीसुद्धा मला चांगल्या प्रकारे माझी करून घेता येईल. अशा प्रकारे आता सध्याच्या क्षणी मी माझ्यामध्ये धम्माला जाणत आहे, प्रत्यक्ष त्याला अनुभवत आहे. अशा प्रकारे प्रसन्न चित्ताने मग त्या उपासकांनी परत भगवंताला अभिवादन केलं आणि ते उपासक ते नदी पार करून आपल्या कामी निघून गेले. ही घटना आपल्याला सांगते काय? ही घटना आपल्याला सांगते की मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा श्रद्धा उत्पन्न होते, तर ही श्रद्धा अशा प्रकारे विवेकपूर्ण उत्पन्न होत असते. श्रद्धा ही अंधश्रद्धेमध्ये तेव्हा परावर्तित होते की जेव्हा मनुष्य त्याच्या प्रती कुठल्याही प्रकारे त्याच्या मनामध्ये बोध उत्पन्न करत नाही. म्हणून श्रद्धा ही प्रसन्नतेचं जे लक्षण मानलं जातं. कारण जसं आपण पाहतो की त्या उपासकाने भगवंताला पाहिल्या जी एक श्रद्धा उत्पन्न झाली, कारण भगवंताच्या प्रती त्या व्यक्तीच्या उपासकाच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेला हा जो भाव होता, जी आस्था होती, जो विश्वास होता, तो अधुरा नव्हता. जाणीवपूर्वक चांगल्या प्रकारे भगवंताला शरण गेलेले ते उपासक असल्यामुळे भगवंताला पाहताच जी श्रद्धा त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न झाली, तर ती श्रद्धा एक प्रकारे विवेकपूर्ण होती. दुसरा याच्यामधून आपल्याला पाहता येते की फुलं त्यावेळी नदीमध्ये भरपूर होते, पण त्या उपासकांनी विवेकपूर्ण सगळीच फुलं नाही तोडली. केवळ एकच फूल तोडलं, आणि एकच फूल तोडत असताना चेतना अशी चित्ताची उत्पन्न केली की हे जे फूल
हे जे फूल मी भगवंताला अर्पण करत आहे, या फुलाच्या अर्पण करण्याच्या माध्यमातून हे माझं एक पुण्यकर्म होत आहे, माझं दान कर्मही होत आहे, माझं पुण्यकर्मही होत आहे. तर अशा प्रकारे विवेकपूर्ण लोकोत्तर चित्ताला उत्पन्न करून त्या उपासकाने त्या नदीमधलं एकच फूल तोडलं आणि भगवंताला ते अर्पण केलं. तर अशा प्रकारे तिसरं जे आहे की ते उपदेशाची जेव्हा याचना केली, उपदेशाची याचना करत असताना कधीही त्या उपासकाने असं म्हटलं नाही की मला अशा प्रकारची प्राप्ती पाहिजे किंवा अशा प्रकारचं मला धन पाहिजे. नाही. लोकोत्तर चित्ताची जी श्रद्धा त्या उपासकांच्या चित्तामध्ये उत्पन्न झाली होती, तर शेवटी याचना कशी केली की मला परिवाराचं चांगल्या प्रकारे पालन पोषण करून माझी गती सद्गती सुद्धा मला करून घेता आली पाहिजे. तर हा त्या उपासकामध्ये उत्पन्न झालेला जो श्रद्धापूर्वक जो विवेक होता, तो विवेक आपल्याला समजतो. म्हणून भगवंताच्या प्रती, धम्माच्या प्रती, संघाच्या प्रती जे आपण श्रद्धा ठेवतो किंवा श्रद्धा उत्पन्न करतो, तर विवेकपूर्ण आपण उत्पन्न करत असतो. जाणकार उपासक, जाणकार उपासिका हे कधीही अंधश्रद्धेला बळी पडून त्रिरत्नाचं स्मरण करत नाहीत किंवा त्रिरत्नाला शरण जात नाहीत. जाणकार उपासक, जाणकार उपासिका जेही जीवनामध्ये त्रिरत्नाच्या प्रती पुण्य कर्म करतात, कुशल कर्म करतात, दान धर्म करतात, तर ही त्यांच्यामध्ये उत्पन्न झालेली विवेकपूर्ण श्रद्धाच असते. तिथं कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा नसते. पाहणाऱ्याला ती अंधश्रद्धा वाटू शकते, न जाणकार लोकांना, विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना, धर्महीन लोकांना, धर्म न जाणणाऱ्या लोकांना ते अंधश्रद्धा वाटू शकते. परंतु जाणकार लोक समजू शकतात की जे हे उपासिका हे जे दान कर्म किंवा पुण्य कर्म करत आहे, जी श्रद्धा त्रिरत्नाप्रती ठेवत आहे, तर ते विवेकपूर्ण श्रद्धा आहे. विवेकपूर्ण श्रद्धा आहे म्हणूनच त्यांना भोजन असं द्यावं असं वाटतं. विवेक आहे म्हणूनच त्यांना कुठेतरी धम्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी कुठेतरी योगदान द्यावं असं वाटतं. विवेकपूर्ण आहे आणि म्हणूनच त्यांना नितांतपणे धम्मदेशन ऐकण्याची चेतना त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत असते. तर अशा प्रकारे विवेकपूर्ण श्रद्धा ही कधीही मनुष्याचं नुकसान करत नाही किंवा त्या व्यक्तीची श्रद्धा जी ही अंधश्रद्धामध्ये कधी परावर्तित होत नाही. आणि नेहमी ही विवेकपूर्ण श्रद्धा व्यक्तीच्या जीवनामध्ये एक चांगलीच दिशा देत राहते. एक मार्गदर्शक म्हणून ती श्रद्धा ठरते. आणि म्हणून अशीच विवेकपूर्ण श्रद्धा त्रिरत्नाच्या प्रती आपण नितांतपणे कोण काय म्हणते, कोण काय विचार करते, कोण कशा प्रकारे आपल्याकडे बघतो, याचा विचार न करता प्रत्येकाने त्रिरत्नाच्या प्रती जी आपण श्रद्धा उत्पन्न करतो किंवा ज्या श्रद्धेनं आपण पुण्यकर्म करतो, जीवनामध्ये कुशल कर्म करतो, तर हे अशा प्रकारे विवेकपूर्ण श्रद्धा ठेवून आपण आपलं जी दिनचर्या आहे याच्यामध्ये खंड नाही पडणार असाच आपला प्रयत्न असला पाहिजे. विवेकपूर्ण श्रद्धा ठेवूनच आपली ही जी कुशल कर्म आहेत, पुण्यकर्म आहे, ही लोकांच्या म्हणण्यानुसार किंवा दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार कधीही थांबविण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. का नाही केला पाहिजे? कारण जी विवेकपूर्ण श्रद्धा आहे ती आपण स्वतः जाणतो, स्वतः अनुभवतो म्हणून. तर अशा प्रकारे प्रत्येक उपासकांच्या चित्तामध्ये अशीच ही विवेकपूर्ण श्रद्धा उत्पन्न होत राहावी आणि निरंतरपणे त्यांच्याकडून नितांतपणे पुण्यकर्म, कुशल कर्मच घडत राहावे असा आशीर्वाद करते आणि आजच्या या धर्मचर्चेला इथेच विराम देते. सर्वांचं मंगल हो, सर्व सुखी हो.